हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त आहात ना? चला तर मी आता सुरुवात केलेली आहे व्लॉगला आणि घड्याळात 5 ते 1:30 वाजून गेलेला आहे. मी आत्ता जस्ट क्लासला जाऊन आली. फक्त एकीचा एक्झाम आहे उद्या, मराठीचा पेपर, त्यासाठी मला क्लासला जावं लागलं. तर तिचं जाऊन मी विचार केलेला लवकर घरी येईल, पण उलट एकटीच होती तर तिचं पेपर सॉल्व करणं, हे करणं ते करणं करण्यामध्ये एवढा वेळ गेला की नम्रताचा शेवटी मला फोन आला की मम्मी तू कधी येते. सो मी आता जस्ट आले आणि आता आल्यानंतर शूट करायला घेतलेलं आहे. तर आज आमच्याकडे बनतो आहे मस्त एकदम पुलाव. हे पहा इथे दोघी मिळून लागलेले आहेत स्वयंपाकाला, अप्पू आणि नमा. काय का ब्राईटनेस असं का होतोय? हा ब्राईट, तिथे सनलाईट येतं ना विंडोतून, त्यामुळे इथलं जरा प्रॉब्लेम होतो दिसायला. सो आता इथे बनणार आहे मस्त पुलाव आणि नम्रता आज तिला शिकवते. वाव, शाबाश, ट्रेनर इज नम्रता अँड अप्पू इज लर्नर. शेफ बनते, शेफ. आणि चमचा जरा मोठा आहे, हाताला वाफ लागली तर करून तोडशील. चमचा नाही, जेवण बनवणं. जेवण बनवणं सोडशील. हे पण गोष्ट बरोबर बोलली नम्रताने. आणि दर्शन येणार आहे आता, निघालाय तो ऑलमोस्ट. कॉल केला होता मला, मी निघालो आहे आणि त्याची काहीतरी 12:40ची ट्रेन आहे. तर आणि दर्शनचं असं झालं, तो गेला खरा तिथे, पण फिरणं कमी झालं. त्याचं कामच चालू होतं, सॅटर्डेला ऑफ असतो तरीसुद्धा त्याला एक्स्ट्रा काम होतं. म्हणून काल फोन केला तर थोडं ते सांगत होता की मम्मी दिवसभर कामच केलं. मूवीला सुद्धा गेला होता, पण त्याचं असं झालं की काम चालू होतं, म्हणून मूवीच्या वेळेला सुद्धा तो बाहेर बसून काम करत होता. हा अप्पू, काढलं ना दादाचा? हो ना, मला तेच म्हणाला, मम्मी मूवीला आलोय तर मी बाहेर बसून माझं काम करतोय. मला खूप वाईट वाटलं. म्हटलं हे काय, प्रायव्हेट जॉब असे बेकार असतात ना. धुतलं का अप्पू? व्यवस्थित नाही काम केलं तर फटके देईन ना मी तुम्हाला दोघींना. एकदम परफेक्ट पाहिजे. बघितलं, एकमेकांच्या कानात बोलतायत, काहीतरी गुणगुण चाललंय. हा दही बोलते त्या. काय काय टाकते? फ्लावर, कांदा आणि मिरची पेस्ट. आणि आणि कमी टाका, काल चिकट केलं होतं. त्याच्यानंतर आता कॉर्न्स पण घेतलेले आहेत, कच्चे कॉर्न्स पण टाकायचे आहेत. आणि बघा, मम्मी कडून टिफिन असंच ठेवायला शिकलेली आहे. मी वडा सांबार घेऊन गेलेली क्लासमध्ये आणि तिथेच बसून खाल्ला. आणि प्लेट असंच आणलं, मग पिशवीत घालून बांधून, धुतला नाही. तोपर्यंत तांदूळ काढा, धुवून ठेवा साईडला. हळद मीठ टाक ना बा. व्हिडिओ बनवायला उभी असते. किती घालायचंय? व्हिडिओ बनवायला उभी असते. हळद बस. अच्छा, म्हणजे मी व्हिडिओ बनवते म्हणून मी काय बोलायचं नाही. ठीक आहे, टेस्ट बरोबर नसेल तेव्हा बघते. बाहेरून मागवायचं. किती ऑप्शन्स असतात ना मुलांकडे, सहज बाहेरून मागवायचं. चला होऊ द्या त्यांचा भात रेडी. आता मी दुपारनंतर इथे आमच्या इथे ना आमची फ्रेंड्स ग्रुपमध्ये आहे अपर्णा, तर तिची ओटी भरणी करणार आहोत. तर सरप्राईज आहे ती, त्यासाठी नंतर जायचं आहे. आणि तिथून संध्याकाळी जाणार आहे ताईकडे, कारण आज ताईचा वाढदिवस आहे, अक्काचा माझ्या. तर तिच्याकडे पण जायचं आहे. म्हणजे आज संध्याकाळनंतर पूर्ण बाहेर आहे. तर सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करेन. शेवटपर्यंत ब्लॉग पहा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. चला आता भात रेडी झाला की मस्त पोटभर जेवून घेईन आणि मग पुढचं तुमच्याबरोबर शेअर करेन. तर आता नम्रताना इथे सगळं मेकअपचं सामान वगैरे, हेअरस्टाईलचं सामान सगळं काढत बसलेली आहे. कारण अपर्णाचं मेकअप आणि हेअरस्टाईल तीच करणार आहे. तर त्यासाठी सगळ्या लागणाऱ्या वस्तू तिने एकत्र सगळ्या करून घेतल्या. आणि आता मला पण निघायचं आहे, तर हा ड्रेस मी घालणार होती, पण हा ना मला लेंथला खूप जास्त होतो आहे, त्यामुळे मी ना पटकन त्याला थोडंसं शॉर्ट करणार आहे. तर कशा प्रकारे शॉर्ट केलं ना मी, त्याचा मी शॉर्ट व्हिडिओ घातलेला आहे, तुम्ही नक्की पहा. अगदी सोप्या पद्धतीने कट न करता मी आता हा शॉर्ट केला आणि ते पाहू शकता अगदी व्यवस्थित झाला. म्हणजे जी लेंथ होती ना ती परफेक्ट झाली. हॅलो, चला. तर आता मी इथे तयार होऊन वर आलेली आहे आणि इथे ना अपर्णाचे फोटोशूट चालू आहेत.
हो विचार आम्ही गेलो किती वाजता. हे काढा ना रुमाल काढा. नाही दाखवायचं तर अपर्णाचा हा साऊथ इंडियन लुक जो आहे तो नम्रतानेच पूर्ण मेकअप केलेला आहे. हेअरस्टाईलसुद्धा नम्रताने केलेली आहे आणि साडी मी नेसवलेली आहे. तर त्यांचे फोटोशूट चाललेले आहेत. तर प्रेक्षा ही तिची मोठी मुलगी, तर तिच्याबरोबर ती छान छान असे फोटो काढत होती. आणि हल्ली तर आता एवढे ट्रेंड आहेत ना फोटोजचे, जे वेगवेगळ्या स्टाईलमध्ये फोटोज काढले जातात. खूप छान वाटतं. आमच्या वेळेला तर फोटो स्टुडिओमध्ये जाऊन 2 फोटो काढायचे, म्हणजे त्याच एक आठवणी राहायच्या. रिंगा रिंगा रोजीस पॉकेट फुल ऑफ रोजीस. तर इथे आम्ही सर्वांनी मिळून ना खूप छान छान असे रील्स बनवले, कारण आता इंस्टाग्रामवरती काय खूप छान छान असे ना प्रेग्नेंट लेडीजचे रील्स वगैरे येतात. तर आम्ही पण खूप बनवले, छान वाटलं. आणि त्यानंतर ना केक कटिंग करायला घेतला, कारण मला पण निघायचं होतं. सो ताबडतोब केक वगैरे कटिंग करून घेऊया. येणार ग आपण सेट करूया. तर इथे ना आम्ही सर्वांनी मिळून अपर्णासाठी सुंदर साडी आणलेली आहे. तर सगळ्यात शेवटी म्हटलं आता तिला साडी गिफ्ट करूया. तर खूप सुंदर आणि मस्त साडी होती, मला तर खूप आवडली आणि रंग तेवढा छान होता ना. तर हे पहा, आणि आम्ही तिला म्हटलं की आता ही साडी जी आहे तर ती तू बारशाला नेसू शकते. तर इथे तिला मग तिने काढूनसुद्धा दाखवली साडी. कलर वगैरे खूप छान आहे. वेलकम. मस्त एकदम छान ॲडव्हान्स मध्ये साडी. चलो बाय. सो चला, आपण असा मस्त छान असा कार्यक्रम आम्ही केला आणि इथून आता आम्ही चाललेलो आहोत ताईकडे. वेळ पहा, इथे 7:30 झालेले आहेत माझ्या घड्याळात. आणि मी नम्रता आणि आम्ही तिघं मिळून चाललो आहे, कारण आज ताईचा वाढदिवस आहे, जे सकाळी मी तुम्हाला सांगितलेलं. तर तिथे पण जाण्याची एक्साइटमेंट आहे. आणि मग तिथून यायला आता मला भरपूर वेळ होणार आहे. तर पुढचा ब्लॉग शेअर करेन, पूर्ण पहा. चला. Very very happy returns of the day. माझी जाव असली तरी सुद्धा ती माझी बहीण आहे आणि तिने इथे हक्कात राहणार आहे. आम्ही कधी जाव समजली नाही तिला. किशोर आणि सावजी मिळून ना कॅरके लावून खूप छान छान गाणी म्हणत इथे बसलेले होते. तो नंतर मी सुद्धा त्यांच्याबरोबर थोडीशी गाणी म्हटली. आल्यानंतर आला तू यायला उशीर झाला होता, त्यामुळे ना जाण्याची सुद्धा घाई होती, कारण पुन्हा लवकर निघायचं होतं.
आणि येताना कसं मी अपूर्वा आणि नम्रता आम्ही तिघं मिळून आलो होतो, पण आता अपूर्वा इथूनच घरी जाणार आहे. आणि दर्शनसुद्धा आलेला, दर्शन आजच आला गुजरातहून आणि तो इथेसुद्धा आला आणि त्याने गाडी आणलेली आहे, तर तो आमच्याबरोबर काही येणार नव्हता, त्यामुळे आम्ही दोघीच जाणार आहोत. तर आम्ही म्हटलं की तुला लवकरच निघूया, अगदी उशीर नको व्हायला. तर त्यासाठी आम्ही जेवायला बसलो. अजून ताईचा वाढदिवसाचा केक कट केलेला नाही आहे. माझे छोटे दीर आणि जाऊ म्हणजे महेश भाऊ आणि रेश्मासुद्धा येत आहेत, तर त्यासाठी म्हटलं की लवकर जेवणाची होऊ दे. आणि आम्ही सगळे जेवायला बसलेलो आहोत, कारण सगळे जेवून ना आम्ही निघणार आहोत. जेवण झाला की मग थोडा केक खायचा आणि निघायचं. तर त्यासाठी आम्ही सगळे एकत्र जेवायला बसलेलो आहोत. इथे ताईने नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही केलेलं आहे, कारण काही जण नॉनव्हेज खातात तर काही आता मार्केटची आहे म्हणून खात नाही आहेत. सो अशा प्रकारे आमचं जेवण झालं आणि इतक्यातच ना महेश भाऊ पण आलेले आहेत, रेश्मा आलेली आहे. आणि इथे ना रेश्मा डायरेक्ट दवाखान्यातून आली आहे, कारण तिच्या भावाचं पायाचं थोडं प्रॉब्लेम होता म्हणून त्याचं ऑपरेशन झालेलं आहे आणि तिथूनच ती डायरेक्ट इथे आली. तर अशी आमची पूर्ण फॅमिली इथे आहे. तर फायनली ती वेळ आली आहे की ताईच्या वाढदिवसाचा केक कट करायचा आहे आणि आम्ही सगळे आता इथे आतुरतेने उभे आहोत, वाट बघत होतो, कारण उशीर होत होता, घड्याळाचा काटा पुढे पुढे जात होता. सिरियसली का देखता जरा हंसो भी ना जरा बड़ा डर लगा लोगों का को देखता भी मने आता चष्मा एंगर मोठू लेलो असतो नाही ना ते सारे का चष्मा काय Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. चलो आणि इथे ताईसाठी खास असं गिफ्ट आहे. तर सनी, सुमित आणि सावजींनी मिळून ताईला मस्त एकदम साडी गिफ्ट केलेली आहे. तर हे पहा किती सुंदर रंग आहे. त्यानंतर नम्रताने सुद्धा एक सरप्राईज गिफ्ट आणलेलं आहे. खूप मस्त असं तिने ना एक कोलाज ताईच्या फोटोंचा बनवलेला आणि काल रात्रीपासून ना ती आणि अपूर्वा दोघेही ते बनवण्यासाठी नुसते धडपडत होते. फोटोशॉपमध्ये जाऊन आले, फोटो काढून आले, सगळं म्हणजे काय त्यांचं चाललेलं नुसतं काल तेच करत होते. आणि खरंच फायनली ते दिल्यानंतर खूप छान वाटलं ताईला सुद्धा. तर हे आहे ताईचं गिफ्ट, नम्रता आणि अपूर्वाने दिलेलं आहे. खूप धडपडून त्यांनी काल रात्री वेळ घालवला आणि फायनली त्यांनी बनवूनच आणलं ते जाऊन. आणि आता ना इथे ताई आणि भाऊजी सगळे म्हणजे त्यांची फॅमिली गेली होती फिरायला, देहरादूनला जाऊन आले. तर तिथे भरपूर थंडी होती आणि जेव्हा -डिग्रीमध्ये टेम्परेचर गेलं तर सगळीकडे स्नोफॉल झाला होता. तर आम्ही त्यांचे सगळे फोटोज पाहत बसलेलो, पण सगळे जर फोटो पाहत बसलो ना आता भरपूर वेळ जाणार होता, त्यामुळे म्हटलं की लवकरच निघावं लागेल. आणि ताईने ना तिथून आमच्यासाठी छान असं गिफ्ट पण आणलेलं आहे. तर तिने सगळ्यांसाठी ना अशा प्रकारे हँडबॅग आणलेले आहेत आणि तिथलं एक वेगळं असतं, आपल्याकडे मिळतात त्या वेगळ्या वाटतात आणि इथलं तुम्ही पाहू शकता डिझाईन एवढी सुंदर वाटत होती ना. तर सारिकासाठी पण होतं, मला सारिकाला, त्याच्यानंतर मग रेश्माला, अंकिताला, सगळ्यांनाच तिने आणलेलं होतं. तर माझंसुद्धा आहे ना कलर, मी तुम्हाला घरी गेल्यानंतर पुन्हा दाखवेन. खूप छान आहे पर्स, कुठेही जाताना आपण कॅरी करू शकतो.
माऊली पण दाखवत सर्व बाय बाय. चला काय काजूर मार्गून मी निघालेली आहे. 10 वाजून गेलेत. तर मी आणि नम्रता इथून ऑटो करू आणि डायरेक्ट घरी. सो चला.